सावधान. आज आपण 5 दिवसानंतर भेटतोय मला वाटतं, खऱ्या अर्थानं समोरासमोर. काल मी प्रवासात होतो, त्यामुळे आपली कालची जी गाथा आहे, धम्मट्ट वग्गातली चौथी गाथा, ती आपल्याला प्रवासामध्ये मला नीट घेता नाही आली, म्हणून ती गाथा आज आपण परत पाहणार आहोत. नतावता धम्मधरो यावता बहुभासति योच अपंपि सुत्वान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मं न पमज्जति. ही जी गाथा आहे, याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की खूप बोलण्यानं कुणी धम्मधर होत नाही. जो कोणी थोडंसं ऐकतो. आता इथं जे काही भाषांतर केलंय त्याच्यापेक्षा मी जे मूळ भाषांतर आहे ते मी सांगतोय. जो कोणी थोडंसंच ऐकतो, परंतु त्यानुसार धम्म प्रत्यक्ष कायेनं अनुभवतो, कायेनं पाहतो, म्हणजे कायेनं आचरण करतो, असं त्याचा अर्थ आहे. सवे धम्मधरो होती, त्याला धम्मधर म्हणतात. जो धम्माच्या बाबतीत नप्पमज्जती म्हणजे गाफील राहत नाही, अजागृत राहत नाही, म्हणजे धम्माच्या संपर्कात असतो. आणि धम्म म्हणजे इथे मनोधम्म असा पण अर्थ होतो. आणि मनोधम्म, धम्म ही सतीपट्टणातली चौथी पायरी आहे, हे आपण वारंवार पाहत आलेलो आहोत. तर याचा अर्थ अगदी तसा स्पष्ट आहे या गाथेचा. आणि एक एक शब्द आपण पाहूया. मुळात ही गाथा आपण अनेक वेळा ऐकलेली आहे आणि म्हटलेली पण आहे. बहुतेक लोकांना हे माहिती असेल की आपण जे धम्मपालन गाथा घेतो, त्या धम्मपालन गाथेतली ही तिसरी गाथा आहे. जसं पहिली गाथा पण त्यातली सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सच्चित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. आणि दुसरी गाथा धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच. तर ही या पहिल्या दोन गाथा ज्या आहेत, ही आपण धम्मपदाचा अभ्यास करताना आधी पाहिलेल्या आहेत, आधी येऊन गेलेल्या आहेत या गाथा. आणि आज ही तिसरी गाथा जी आहे, ही तिसरी गाथा धम्मट्ठ वग्गातली आहे. पहिल्या दोन गाथा ह्या वेगळ्या दोन वग्गातल्या आहेत. ही तिसरी गाथा जी आहे धम्मट्ठ वग्गातली आहे. आणि मग याला जोडून पुढं जे नथ्य मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं आणि संघो मे शरणं वरं, हे सगळं मिळून जे आहे ती आपण धम्मपालन गाथा म्हणून पठण करतो. या संकलनाचा एक संदर्भ असा पण येतो, आणि तो असा आहे की या गाथांचं संकलन म्हणजे धम्मपदातल्या वेगवेगळ्या गाथा एकत्रित करून आणि त्याला हे नथ्थिमे शरणं अय्यं जोडून ही जी गाथांची धम्मपालन गाथेची जी रचना केलेली आहे, संकलन केलेलं आहे, हे संकलन डॉक्टर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरच्या धम्मदीक्षेच्या संदर्भात किंवा त्या वेळेला त्याचं पठण केलेलं आहे, त्याचं संकलन पण त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि बौद्ध पूजापाठमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. म्हणून ही एक विशेष गाथांचं हे संकलन आहे. आणि हे संकलन त्यांनी उगीच केलं नाही.
हे संकलन खूप अर्थपूर्ण आहे. जसं की सब्ब पापस्य अकरणं हे आपण पाहिलं, की कुठले वाईट कर्म करायचं नाही आणि ते कौशल्य संपादन करायचंय. कुशलस्य उपसंपदा, सच्चित्त परियोदपनं, स्वतःचं चित्त शुद्ध करणं, एतं बुद्धानं शासनं. तर बुद्ध शासनामध्ये, बुद्धांच्या शिकवणीमध्ये, बुद्धांच्या धम्मामध्ये काय येतं? तर ह्या 3 गोष्टी येतात. कुठलंही वाईट कर्म न करण्याचं ठरवणं आणि ते कौशल्य संपादन करणं. कुशलस्य उपसंपदा. ते कौशल्य संपादन करायचं आणि स्वतःच्या चित्ताची शुद्धी करायची. सच्चित्त पर्योदपनं, स्वचित्त शुद्धी. सचित्त पर्योदपनं, एतं बुद्धानं शासनं. ही पहिली गाथा आहे. तर ही खूप अर्थपूर्ण आणि बेसिक आहे. नेमकं काय काम करायचं आपल्याला? एक बुद्ध धम्माच्या मार्गावर आल्यानंतर एक बौद्ध म्हणून आणि ज्या अर्थी बाबासाहेबांनी हे संकलन केलेलं आहे, त्या अर्थी आंबेडकरी बौद्ध अनुयायांसाठी पण हा सेंट्रल पॉइंट आहे. सचित्त परियोदपनं, आपल्या चित्ताची शुद्धी करणे. याचा अर्थ चित्त मलिन असतं. चित्त मलिन असतं आणि चित्त मलिन कशामुळे होतं? तर लोभामुळे, द्वेषामुळे आणि अविद्येमुळे, अज्ञानामुळे, सती नसल्यामुळे, भान नसल्यामुळे. त्याच्यामुळे चित्त हे मलिन होतं. त्यालाच प्रतित्य समुत्पादाच्या भाषेत अविद्या पच्चया संखारा म्हटलेलं आहे. संस्कारामुळे चित्त मलिन होतं आणि अविद्येतूनच संस्कार निर्माण होतात. आता हे संस्कार हा आपण जो शब्द घेतो, संस्कार वापरतो, तो फार कसा आहे की काय म्हणतो आपण, संस्कार वर्ग घेतो किंवा संस्कार करतो. मुद्दाम मुद्दाम काहीतरी करण्याच्या अर्थानं आपण कधी कधी संस्कार हा शब्द वापरतो. अमक्या त्याला संस्कार नाहीत, चांगले संस्कार नाहीत, वाईट संस्कार. तर हे चांगले वाईट संस्कार हे हे त्याची विशेषणं नंतर दिली जातात. मुळातच आपलं जीवन जे आहे हे संस्कारानेच घडलेलं आहे. जीवनाचा अर्थच संस्कार आहे आणि हे संस्कार आपल्याला माहिती होण्याच्या आधीच आपल्यावर झालेले असतात. सुरुवात झालेली असते. जसा आपला जन्म झाला, तर जन्म झाला मुळात संस्कारामुळे जन्म झाला. आणि संस्कार म्हणजे अनेक अर्थाने त्याचा अर्थ पाहता येतो. संस्काराला एक दुसरा एक शब्द आहे, स्कंद आहे. म्हणजे हे ढीग आहे. आपलं आपलं जे अस्तित्व हे ढीग आहे. हा ढीग आहे. हे स्कंद आहेत. ॲग्रिगेशन आहे. हे शरीर अनेक गोष्टींचं एकत्रीकरण आहे. शरीरातलं जे मन आहे, चित्त आहे, जाणीव आहे, हे अनेक गोष्टींचं एकत्रीकरण आहे, ॲग्रिगेशन आहे. म्हणून त्याला स्कंद म्हटलेलं आहे. जसं पंचस्कंद आहे, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. ते आपण वारंवार त्याचा उल्लेख करतो पण आणि त्याच्यावर अभ्यास पण थोडा थोडा आपला चालूच असतो. पण मुख्य गोष्ट अशी की हे स्कंद, हे ढीग, हा संचय, हे संचय होतं म्हणूनच काहीतरी बनतं. भव, बनतं. बनतं म्हणजे होतं, काहीतरी होतं, अस्तित्व निर्माण होतं आणि अस्तित्व निर्माण होतं म्हणून त्याचा जन्म आहे. त्याला त्याचं अस्तित्व हे व्यक्त रूपात दिसतं. जसं आता आपण आहोत, आपण आहोत. तर आपला जो जन्म होतो किंवा कोणाचाही जो जन्म होतो, तो जन्म हे स्कंदांमुळेच आहे. तो संस्कारामुळेच आहे. काहीतरी बनलेलं आहे म्हणून तर त्याचं अस्तित्व आहे. त्याचं काहीतरी बनायला सुरुवात होते गर्भाशयामध्ये, ते वाढतं आणि ती वाढ, विशिष्ट वाढ पूर्ण झाली की मग ते
जन्माच्या रूपात जगात येतं, म्हणजे बाहेर येतं, ज्याला आपण जन्म म्हणतो. हे सगळं अविद्येमुळे मध्येच घडतं आणि हे सगळं संस्कारामुळे घडतं. संस्कार म्हणजे चांगले आणि वाईट ही परिणामावरून आपण ठरवतो संस्कार. परंतु मुळात संस्कार म्हणजे संस्कार आहेत. संस्कार ज्याच्यामुळे काहीतरी होतं, घडतं, केलं जातं, ते संस्कार. स्कंद हे पण संस्कारामुळेच स्कंद तयार होतात, ढीग तयार होतो, ॲग्रिगेशन तयार होतं, एकत्रित काहीतरी तयार होतं आणि मग त्याचं अस्तित्व तयार होतं आणि अस्तित्वाचा जन्म म्हणजे काहीतरी व्यक्तरूप त्याचं, असं त्याचं एक हे आहे. तर आपण हे अस्तित्व हेच मुळात दुःख आहे आणि त्या दुःखाचं मुख्य कारण जे आहे ते तृष्णा आहे. आणि तृष्णा म्हणजे मलिन चित्त आहे आणि त्या चित्ताची शुद्धी म्हणजे दुःखमुक्ती आहे. तर ही बुद्धांची शिकवण आहे. पहिलीच गाथा जी आहे ती फार गंभीर गाथा आहे, सब्ब पापाचा करणं. त्याच्या खोलात आपण किती शिरू शकतो हे आपल्या पात्रतेवर, क्षमतेवर अवलंबून आहे. आणि ही क्षमता, ही पात्रता कमवायची असेल तर जागृतीचा अभ्यास आतून करावा लागतो. आतून जागृतीचा अभ्यास करावा लागतो. म्हणून श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरावं लागतं. जिवंत काया, जाणीवा, चित्त जे मलिन असतं लोभ आणि द्वेषामुळे, ज्याचा परिणाम दुःख आहे आणि याचं ॲनालिसिस, याचं विश्लेषण विचार प्रक्रियेत मनोधर्मात चाललेलं असतं. ते सगळं पाहणं हे पहिलं काम आहे. मग ते संस्कार कळतात, मग ते स्कंद कळतात आणि मग हे अस्तित्व कळतं, मग हे जीवन कळतं. तर हे सगळं आधी समजून घेणं हे पहिलं काम आहे. सब्ब पापस करणं कुशल उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरी चरं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे. हा धम्म जो आहे हा उत्तम प्रकारे पाहिला पाहिजे, आचरला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये शिरून ते पाहिलं पाहिजे आणि मग त्याचं आचरण होऊ शकतं. म्हणजे अधम्म बाजूला जातात आणि धम्माचरण होतं, सद्धम्माचरण होतं. तर धम्माचरण म्हणजे सद्धम्माचरण. का? तर आपल्याला जीवनामध्ये दुःख नको असतं, यातना नको असतात, विचलन नको असतं. म्हणून आपल्याला सद्धम्माची आवश्यकता असते. परंतु सद्धम्म, अधम्म हे दोन्ही कळण्यासाठी धम्म आधी समजले पाहिजेत. आणि धम्म म्हणजे माइंड आहे, मन आहे, मनोधम्म आहे. त्याचं भावनिक अंग जे आहे ते चित्त आहे आणि ते आपल्याला जाणवतं म्हणजे वेदना आहे. तर ही सगळी प्रोसेस, ही सगळी प्रक्रिया नीट व्यवस्थित समजून घेणं, बुद्धीनं नव्हे, जागृतीनं, सतीनं, भानावर येऊन हे सगळी जीवनातली प्रक्रिया म्हणजे जगणं आपलं, हे नीट समजून घेणं हेच पहिलं काम आहे. त्याच्यातून ती क्षमता, पात्रता आपल्याला येते आणि मग आपल्याला धम्म दिसतात. धम्मं चरे सुचरितं, योग्य प्रकारेच हे धम्म शोधले पाहिजेत, आचरणात आणले पाहिजे. धम्मं चरे सुचरितं, वाईट पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने नव्हे. नतं दुच्चरितं चरे. चुकीच्या पद्धतीने धम्म पाहायचा प्रयत्न केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर तो डेंजरस पण आहे. असं पण एका सुत्तामध्ये बुद्धांनी ते एक प्रकारे इशारा दिलेला आहे. धम्म जर चुकीच्या पद्धतीनं समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि चुकीच्या धम्माला, म्हणजे उदाहरणार्थ अधम्माला जर सद्धम्म मानलं, जे चुकीचं आहे त्यालाच बरोबर मानलं, तर ते घातक आहे. ज्याच्यात ते आहे त्या व्यक्तीला ते घातक आहे.
म्हणून धम्माला सर्पाची पण उपमा दिलेली आहे. सर्प जसा आपण व्यवस्थित हाताळला आणि पकडला आणि त्याच्या मार्गाने त्याला जाऊ दिलं किंवा त्याला तसंच जाऊ दिलं किंवा पकडायचीच आवश्यकता असेल तर जर त्याचं ज्ञान नसेल तर तो सर्प आपल्यासाठी आपल्या मृत्यूचं कारण होऊ शकतं. तसं चुकीच्या पद्धतीनं धम्म धारण केला, पकडला, तर चुकीच्या पद्धतीनं कसा पकडला जाऊ शकतो? माझ्या अनुभवाच्या आधारे म्हणजे मी जे सांगतो आता हे कुठे स्पष्टीकरण असं सगळं स्पष्टीकरण आपल्याला मिळू शकत नाही. आपल्याला ते शोधावं लागतं, अनुसंधान करावं लागतं. आर्य पर्येसन म्हणजे जे चांगलं आहे, योग्य आहे त्याचं पर्यवेक्षण म्हणजे शोध घ्यावा लागतो. आर्य पर्यसन सुत्त नावाचं एक सुत्त पण आहे मध्यम निकायामध्ये, तो पण एक अभ्यासाचा विषय आहे. ते योग्य प्रकारे शोध घ्यावा लागतो. तर हे शोध घेताना मग लक्षात येतं का अरे हे चुकीच्या पद्धतीनं ध्यान केलं, पकडलं, पकडायचा प्रयत्न केला. धम्म धम्म म्हणजे मनोधम्म म्हणजे मन जर चुकीच्या पद्धतीने त्याला पकडायचा प्रयत्न केला, त्याला त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्याला सप्रेस करायचा प्रयत्न केला, त्याला मैत्रीपूर्ण न हाताळता त्याला एखाद्या जनावरासारखं जर आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्या शक्तीचा आपल्याला अंदाज नसल्यामुळे ती शक्ती आपल्यासाठी घातक बनते. मन जाणं काही लोक म्हणतात ना की मन हे जनावर आहे. नाही, मन जनावर नाही. जनावर जनावरासारखं आपण पाहतो त्याच्याकडे, कारण आपल्यात ते जनावर आहे, आपल्यात ते प्राणी अवस्था आणि आपल्याला वाटतं की मी त्याला ताब्यात धरीन, कारण आपली तृष्णा आहे आणि तृष्णा दुःखाचं मूळ आहे. परत आपण त्याला कौशल्याने कुशलस्य उपसंपदा करण्याऐवजी आपण त्याला ध्यानाच्या पकडीत बांधायला पाहतो आणि ते तसं हातात येत नाही. आणि म्हणून अनेक ध्यान करणाऱ्या लोकांवर जे टेन्शन येतं नंतर, सुरुवातीला आपण ते एक एनर्जी तात्पुरती त्याला नियंत्रित करू शकतो, परंतु नंतर कुकर जर बंद असेल, शिट्टी त्याची वरची बंद असेल आणि खालीून जाळ चाललाय, तर कुकरचा स्फोट होईल. तशा अर्थाचं हे धम्म धम्माला सर्पाची उपमा दिली, कारण तो स्फोटक असतो, तो एनर्जी आहे, ती ऊर्जा आहे. ती ऊर्जेचं आपण नियोजन करू शकतो. ऊर्जा ही वापरू शकतो, ऊर्जेला दाबू शकत नाही, कारण ऊर्जा हा निसर्ग आहे. ऊर्जा हा निसर्ग आहे, नैसर्गिक आहे आणि त्या नैसर्गिक ऊर्जेचे आपण बनलेलो आहोत. आपली बॉडी, माइंड, आपलं मन, शरीर हे त्या नैसर्गिक ऊर्जेचा शक्तीचा परिणाम आहे. आणि ही शक्ती समजून घेतली नाही, एक तर ती शक्ती अविद्येमुळे, अज्ञानामुळे मुळात तिचे रूपांतर तृष्णेमध्ये होतं आणि तृष्णेनं केलेल्या कृती म्हणजे लोभ आणि द्वेष ह्या तृष्णेच्या कृती आहेत, तृष्णेची रूपं आहेत. त्याच्यानुसार जर वर्तन घडलं, कृती केली, तसा त्याच्यानुसारच विचार केला तर त्यातून अधम्माचे विचार तयार होतात. त्याच्यानुसार कृती केली, कायिक कृती केली म्हणजे प्राणातिपात, अदिन्नदाना, कामे सुमिच्छाचारा किंवा जे काही कठोर बोलणं आहे, निंदा करणं, अमकं जे काही ज्याला आपण शिलांचं आचरण न करणं म्हणतो, ती एनर्जी आहे. ती एनर्जी अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये ती तसं वागते. आपण नाही वागत, ती एनर्जी आपल्याला वागवते. आपण फक्त त्याचे बळी असतो. आपण त्याचे बळी असतो. का? अविद्या. त्याचं भान नाही, त्याची सती नाही. मग ती शक्ती आपल्याला अकुशल शक्ती किंवा अधम्म आपल्याला वापरतात आणि मग आपण कसंही वागतो आणि त्याचे परिणाम भोगतो.
जेव्हा आपण सतीचा अभ्यास करतो, जागृतीचा अभ्यास करतो, कायेमध्ये उतरतो. आता आपण ह्या गाथेशी संबंधितच चाललंय बरं का. धम्मं कायेन पश्यति, ही आजची गाथा आहे. त्याच्या संबंधित आपली चर्चा चालू आहे. कायेत उतरतो, कायेमध्ये पाहतो आणि मनापर्यंत पोहोचतो. मग मनाचं स्वरूप कळतं, मनोधम्मांचं स्वरूप कळतं, त्यातले अधम्म कळतात, सद्धम्म कळतात. म्हणजे प्रज्ञा, समज, दृष्टी, हे कळणं महत्वाचं आहे. हे कळाले, दिसले, कळाले, मग त्याचं पद्धतशीर नियोजन होतं. ती जागृती करते, सती कळते. कारण सतीला कळतं, जागृतीला कळतं. मग त्याचं व्यवस्थित नियोजन होतं आणि मग अधम्माचं रूपांतर आपोआपच सद्धम्मामध्ये होतं. ती जागृती करते. इथं आपण तो सर्प व्यवस्थित पकडतो. पकडतो म्हणजे हाताळतो. त्याला हातात धरायची गरज नाही. हाताळतो म्हणजे त्याच्या वाटेनं त्याला जाऊ देतो आपण. ती पण ते एक हे आहे ना, गाथा आहे. म्हणजे उपजित्वा निरुज्झन्ति. बाबूजी, उपजित्वा निरुज्झन्ति तेन उपशमो सुखो. काय सुखो गाथा आहे? काल कथा न माक या तीन पुय्यथा. हा, एम सुखो काल कथा न माक या तीन पुय्यथा. नाही, सुखो काल कथा न नाही, नाही ते नाही. हा, त्यावेळेस त्या नाही वेळ नाही त्या नाही, हे वेळ धम्मा धम्मा ओ, उपाद वय धम्मिनो. ती गाथा आहे ना. उपादवय धर्मेनो. हा, उपाद वय धम्मिनो. हे धम्मा हे धम्म कसे आहेत योच की, हा हा, याचं जे, उपादवय धर्मेनो हा येच हा असं हा येते. हा, तर धम्म म्हणजे मनोधम्म म्हणजे अस्तित्वच. कारण मन म्हणजे अस्तित्व सगळं अस्तित्वाच. ह्या अस्तित्वाचं जे लक्षण आहे ते उत्पन्न होणं आणि वय, निर्माण होणं जन्म आणि लयात जाणं, निर्माण होणं, लयात जाणं, म्हणजे संस्कार निर्माण होणं, त्याचा विलय होणं. आणि आपलं जीवनच बघा. आपण जीवन, गर्भधारणा, गर्भ वाढणं, जन्म होणं, वय वाढणं, मुलगा, मुलाचा तरुण, तरुणाचा म्हातारा, म्हाताराचं मरण, हे निर्माण होतं, वाढत जातं, लयात जातं. आणि प्रत्येक क्षणोक्षणी नवीन नवीन पेशी निर्माण होतात, लयात जातात. हजारो पेशी, लाखो पेशी काही क्षणात, अशा काही वेळात निर्माण होतात आणि लयात जातात. जुन्या पेशी मरतात, नवीन निर्माण होतात. तर हे निर्माण आणि विलय याची जी प्रक्रिया आहे ही सातत्याने चालू असते. हे संस्कार तेच आहेत. ते निर्माण होतात, लयात जातात. तर उपाद वय धम्मिनो, हा त्याचा स्वभाव आहे. निर्माण होणं, लयात जाणं. उपाद वय धम्मिनो उपजित्वा निरुज्झन्ति, ते निर्माण होतात आणि त्यांचा निरोध होतो. तर उपजित्वा निरुज्झन्ति तेन उपशमो सुखो, त्यांचं निर्माण होणं आणि लयात जाणं हे होऊ देणं, हे सुख आहे. तेन उपशमो सुखो, त्यांना शांत होऊ देणं, त्यांच्या पद्धतीनं त्यांना जाऊ देणं, हे सुख आहे. पण आपली तृष्णा, आपलं शांत अज्ञान, करणं. हा, शांत करणं शांत होऊ त्याला. देणं, हा करणं नाही, होऊ देणं. ते होतातच.
परंतु माझी तृष्णा, माझी इच्छा, मला पाहिजे नको, माझा लोभ द्वेष, माझी तृष्णा त्याला पकडायला पाहते. लोभ म्हणजे मला पाहिजे, हे जायला नको, त्याचा उपशम नको नको होऊ द्यायला. ते मला जाऊ नाही द्यायचं. मला काळ्याचे पांढरे नको आहेत, मला तसं होऊ द्यायचं नाही. म्हणून मी त्याला डाय लावतो, कलर लावतो. मला सुरकुत्या नको आहेत, मला म्हातारं नाही व्हायचं. हे तर होणारच आहे, पण मला नाही व्हायचं. म्हणजे हा जो मी आहे, ती तृष्णा जी आहे, ती इच्छा, ती काय म्हणते, नाही नाही मला सुरकुत्या नको आहेत. मग तो फेशियल करतो, काय ते काहीतरी केमिकल वापरून त्या कमी करतो, काळं लावतो, आणि जे मला पाहिजे तसं टिकून ठेवायचा प्रयत्न करतो, पण ते तसं होत नाही. ते अशक्य असतं. तर ते उपाद वय धम्मिनो जे निर्माण झालंय ते त्याच्या पद्धतीनंच ते जाणार आहे. तर ते म्हणतात तसं होऊ देणं. आपली तृष्णा ते होऊ देत नाही, आपली इच्छा ते होऊ देत नाही. आपला ज्ञान, आपली जीवनाचं भान नसलेली अवस्था, अजागृत अवस्था तसं होऊ देत नाही, त्याला नियंत्रित करायला पाहते. ते ध्यानामध्ये काय कंट्रोल करतो तो. म्हणजे सर्प जसा आहे तसा पाहण्याऐवजी त्याचा जो धर्म आहे, त्याला त्याच्या पद्धतीने जाऊ देण्याऐवजी त्याला माझ्या ताब्यात ठेवायला पाहतो. जीवनाला जो ताब्यात ठेवायचा प्रयत्न करतो, जीवन त्याच्या दृष्टीनं त्याच्या दुःखाचं कारण बनतं. कारण त्याचा धर्म मृत्यू आहे, विलय आहे. जन्म, जरा, व्याधी, मरण हा त्याचा धम्म आहे, धर्म आहे. आणि त्याला त्या पद्धतीनं जाऊ देणं, होऊ देणं, आणि जीवन असं आहे स्वीकारणं, याचं भान ज्याला येतं तो दुःखातून मुक्त होतो, तो निरोध आहे. म्हणून उपजित्वा निरुच्छन्ति, जे निर्माण होते त्याचा निरोध होऊ देणं. निरोध करत नाही आपण, तो होतोच आहे. मी तो स्वीकारतोय, मी त्याला नाही म्हणत नाही, त्याला आडवा नाही उभा राहत त्याच्या. मी नको नको नको, मला जे जाणार आहे ते मला नाही जाऊ द्यायचं. मग आपण तिथेच तडफडू शकतो, परिवर्तनाला विरोध करतो, आणि तिथे आपली तृष्णा तडफडते, फडफड करते. याचं भान हे शेवटी बुद्धांच्या लक्षात आलं असं दिसतंय. नाहीतर मग आपण ध्यान करतो, आडवे उभे राहतो, नाही ना मी असं करेल आणि तसं करेल. ते इच्छाशक्ती, त्या तृष्णा ते करतातच ऑलरेडी. ध्यान, मी तर म्हणतो मन ध्यानच करतंय, चित्तानुसार मन ध्यानच करतंय. पण जेव्हा या सगळ्याचं भान येतं, सत्याचं भान येतं, वास्तवाचं भान येतं, नियंत्रण करण्याचा, त्याला ताब्यात ठेवण्याचा, त्याला जनावरासारखं ट्रीट करण्याचा प्रयत्न आपण करीत नाही, केला आपण फसतो. कारण निसर्गाची शक्ती मोठी आहे. ती मूर्ख शक्ती असेल, पण ती मोठी आहे. आणि मूर्ख शक्तीला शहाणपणाने जिंकतायत, म्हणून प्रज्ञा म्हटलेला आहे. पण ही गोष्ट नुसतं बोलण्यानं आणि बडबड केल्यानं होत नाही. नतावता धम्म धरो, हे धम्म धर. हे धम्म धरण्याचं किंवा समजण्याचा, धम्म धर म्हणजे पकडणं, धर म्हणजे धरणे नाही. धम्मधर म्हणजे धम्माच्या मार्गावर असणं. नतावता धम्म धरो होती. ते होती शब्द नाही याच्यामध्ये, ह्या गाथेमध्ये. नतावता धम्म धरो होती, तेवढ्यानं तो धम्मधर किंवा धम्माच्या मार्गावर असतो असं नाही.
नतावता धम्मधरो यावता बहुभासती. नतावता धम्मधरो होती, हे होती शब्द पाहिजे. हो, यावता बहुभासती यावता बहुभासती, यावता म्हणजे अं, असं वाटतं. याप्रमाणे, हा, म्हणजे नुसतं त्याप्रमाणे नुसतं बोलतो. बहुभासती खूप बोलतो. भासती म्हणजे भाषण करणे, बोलणे. भाषण म्हणतो ना आपण, भाषण म्हणजे बोलणे. दोन, त्या नुसता बोलतो तेवढ्यानं तो धम्माच्या मार्गावर किंवा धम्मधर, धम्म धारण करणारा किंवा धम्म समजणारा. जसं ध्यान धारणा, ध्यान धरतो, तसा धम्मधर वेगळा, ध्यान करणारा वेगळा. ध्यान करणारा आडवा उभा राहतो असं मी म्हणतो. कारण त्याची त्याची इच्छा काय आहे? धम्माला मी आडवं, धम्माला पकडून ठेवील. म्हणजे मी माझ्या पद्धतीनं त्याला मोड करेल, माझ्या पद्धतीनं त्याला वळवेल. पण तसं होत नसतं ते. म्हणून नैसर्गिक धम्म ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याला आडवं उभं राहिलं, त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न केला, नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला, तर तो अधम्मच आहे. म्हणून तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. आणि तृष्णेला तृष्णेनं धरायचा प्रयत्न केला तर तृष्णा कशी ताब्यात येईल? अशक्य आहे. म्हणून तृष्णा ही समजून घेण्याचा विषय आहे. दाबून टाकण्याचा, कंट्रोल करण्याचा, नियंत्रणात ठेवण्याचा विषय नाही. म्हणून त्या प्रवाहात उतरावं लागतं. कायेत उतरावं लागतं, म्हणजे त्या प्रवाहात उतरावं लागतं. त्या जाणीवांमध्ये उतरावं लागतं. त्याला त्याला वेदनानुसती म्हटलेलं आहे. त्या चित्तात उतरावं लागतं, म्हणजे चित्ताला कंट्रोल नाही करत आपण. कंट्रोल केला की संपला. कारण ती हाताबाहेरची गोष्ट आहे. ठरून जन्म घेतो का आपण, असं आपण म्हणतो ना, ठरून मला जन्म झालाय, मी ठरून जन्म घेतलाय का? आणि ठरून मरणार आहे का? मग जी गोष्ट हे टोक ठरवून केलं नाही, ते टोक ठरवून होणार नाही. जन्म ठरवून घेतला नाही, मृत्यू ठरवून होणार नाही, येणार नाही. मग या दोन्हीचं मधलं जे जीवन आहे ते ठरवून कसं चालेल? त्याला बुद्धांनी कार्यकारण भाव प्रतित्य समुत्पाद म्हटलेलं आहे. का हे असं असं आहे. धम्म म्हणजे हे सत्य, हे असं असं आहे. अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान, हे जे काही जिवंतपणा आहे, विज्ञान, सहा विज्ञान, तर ते संस्कारामुळे आहेत. आणि संस्कार अज्ञानातून आलेले आहेत. म्हणजे मला माहिती नाही, म्हणजे मी इथं काय मला माहिती नाही. आपल्याला काय माहिती आपण इथं आहोत म्हणजे काय आहोत नेमकं? काय उत्तर तुम्हाला कोणाला सापडत असेल तर नंतर सांगा मला. तुम्ही इथं का आहात? मी इथं का आहे? याचं काय उत्तर आहे? आहे हे जाणवतंय, दिसतंय, दिसतंय नुसतं, पण त्याचं स्वरूप नाही कळत. अविद्या. तर हा निसर्ग आहे. याच्याविषयी नुसतं बोलून आपण ते धम्म समजून घेऊ शकत नाही. न तावता धम्मधरो होती यावता बहुभासती. कारण आपल्याला खूप ऐकायला मिळतं, आता वाचायला मिळतं. आता ऑनलाईन पण ज्ञान मोकळं झालेलं आहे, सांगणारे खूप आहेत, पुस्तकं खूप आहेत. आणि ज्ञान सोपं झालेलं आहे आता. बुद्धांच्या काळापेक्षा आजचं ज्ञान सोपं झालेलं आहे, फारच सोपं. आणि त्याच्यामध्ये गोंधळ पण वाढत चाललेला आहे. म्हणून ज्ञानाचा एवढा मोठा पसारा आपल्या अवतीभोवती असताना आपल्यातले ताणतणाव, यातना, दुःख, संघर्ष, युद्ध कमी होण्याऐवजी हे वाढत चाललेले आहे. उलट त्याच्यामध्ये खूप मोठे म्हणजे षडयंत्र वाढत चाललेले आहेत. सायबर गुन्हे, जे आता आपण ज्याला
मोबाईल हॅक होतो, आपल्या अकाउंटमधले पैसे गायब केले जातात, आपल्याला पद्धतशीरपणे बेमालूमपणे आपल्याला त्रास दिला जाऊ शकतो. मेडिकल फील्डमधले लोक फसवू शकतात, इंजिनियर फसवू शकतात, ज्यांना टेक्निकल ज्ञान आहे ते फसवू शकतात. ज्यांच्याकडे ज्ञान आहे पण शील नाही, ते पद्धतशीरपणे जगाला फसवतात. तर त्यांच्या हे लक्षात येत नाही, पहिले ते फसतात. पहिले ते फसतात. आता बघा, अमेरिकेनं युद्धाला प्रवृत्त केलं. आता दूषण कोणाला देतात? जग जग दूषण जास्त कोणाला देतं? दोष कोणाला देतं? त्याच्यामुळे कसं आहे की करताना त्याचं भान नसतं, परिणाम मात्र नंतर होतात. म्हणून आपलं जीवन सुद्धा असंच आहे, ते समजून घ्यावं लागतं. उगीच मोघमपणे, म्हणजे बहुभाष, म्हणजे बोलणं म्हणजे मोघम, मोघम बोलता येतं म्हणून बोलणं. तर बोलण्यानं धम्म समजत नाहीत, म्हणजेच ऐकण्यानं आणि वाचल्यानं धम्म समजत नाहीत. कारण ऐकल्यावर वाचल्यावरच बोलता येतं. परंतु धम्म समजणं ही जागृत प्रक्रिया आहे. ही अस्तित्व समजून घेण्याची गोष्ट आहे. म्हणून म्हटलेलं आहे, अप्पंपि सुत्वानं, थोडंच ऐका, थोडंच माहिती करून घ्या, पण त्याचा कायेमध्ये अनुभव घ्या, स्वतःमध्ये अनुभव घ्या, त्या जिवंत अस्तित्वामध्ये अनुभव घ्या. नाही तर खूप ऐकायचं आणि खूप बोलायचं आणि अनुभवाचा मग पत्ता नाही. कारण अनुभव घेणं, पाहणं, पश्यति धम्मं कायेन पश्यति, कायेमध्ये उतरून त्यातलं सत्य पाहणं, धम्म पाहणं, हे थोडं थोडं होणारं काम आहे. आपण आणून ते आहे ना, थोडं थोडं करून ते काम करायचं असतं. नुसता ज्ञानाचा पसारा जमा करून काही उपयोगाचा नाही. आपण पसारात हरवलेले लोक आहोत. ह्या जगात सध्याचं जे चाललंय, पसारात हरवलेले लोक आहेत, ज्ञानाच्या पसाऱ्यात. ज्ञान कमी आहे, ज्ञान गरजेचं नाही असा याचा अर्थ नाही. पण ज्ञानाचं रूपांतर प्रज्ञेमध्ये व्हायचं असेल तर ज्ञानाचं भान पाहिजे. ज्ञानाचं भान असेल तर त्याची समज येते, त्याचं दृष्टीत प्रज्ञेत रूपांतर होतं. आणि कामाची असते ती प्रज्ञा, ज्ञान नाही. ज्ञान तर कोणाला येतं, त्यात काय विशेष आहे? कारण ज्ञान कमावण्याचं, ज्ञान मिळवण्याचं काम ज्ञानेंद्रिय करतात. डोळे पाहतात, कान ऐकतात, गंध, चव, स्पर्श, आणि मन विचार करतं. याच्यात काय करावं लागतं आपल्याला? डोळे उघडले की लहान पोराला दिसतं, त्यालाही ज्ञान मिळायला सुरुवात होते. काहीतरी ऐकतं, त्यालाही आवाज कळायला लागतो, शब्द कळायला लागतात, शब्द वाढतात आणि मग तो बोलतो. म्हणजे बोलण्याचं काम इंद्रियाशी संबंधित आहे. नुसते इंद्रियांचं ज्ञान वाणीनं बोलणं ही सहज प्रक्रिया आणि सोपी प्रक्रिया. त्याला फार काही पण थोडं कठोर भाषेत बोललो फार काही अक्कल लागत नाही त्याला. बोल घेवडा म्हणतो ना, फार बोलतो, अगदी चाणाक्ष असतो तो बोलण्यामध्ये. आपल्या आजूबाजूला किती उदाहरणं आहेत, खूप उदाहरणं आहेत. राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळं. आणि जेव्हा ज्ञान ज्ञान मर्यादित स्वरूपात होतं. मर्यादित म्हणजे कसं?
ते सगळ्यांसाठी ओपन नव्हतं. किंवा ग्रंथ निर्माण झाल्यावर मग ज्ञान वाढायला लागलं. लिपी जेव्हा लिपी म्हणजे नोंद करणं, संकेत निर्माण करणं. शब्द हे संकेत आहेत, है ना. न तावता धम्मधरो होती, यावता बहुभासती. हे शब्द निर्माण झाले आणि आता ह्या शब्दांमध्ये काय आहे हे कळायला लागलं. ते आधी कळत असेल माणसाला, शब्द निर्माण होण्याच्या आधी माणसाला कळालेलं आहे. ज्यांना कळालेलं आहे त्यांनी शब्द निर्माण केलेत, म्हणून शब्द वाचून ते नाही कळत. शब्द वाचले म्हणजे ज्यानं हे सांगितलंय त्याला आपण ओळखतो असं त्याचा अर्थ नाही. जसा बुद्धांनी हे शब्द समजा असे सांगितलेत असं आपण गृहीत धरू, किंवा ही रचना कोणी केली असेल, पण याच्यातून जे सांगायचे बुद्धांना, बडबड बोलण्यानं बोलण्यानं धम्म नाही समजत. कारण धम्म म्हणजे बोलणं नाही. धम्म हे मनोधम्म आहे, माइंड आहे, विचार प्रक्रिया आहे, त्याच्यात चित्त आहे, जे इमोशन्स आहेत, त्याच्यात इच्छा, आकांक्षा, तृष्णा, जे दुःखाचं मूळ आहे. तर ते शब्दातून नाही दिसत. ते 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 त्याच्यात शिरावं लागतं, त्याच्यात एकरूप व्हावं लागतं, मग ते कळतं. शब्दांनी ज्ञानाने धम्म समजत नाही. म्हणून धम्मं कायेन पश्यति म्हटलंय. धम्म धम्म हा, भाषेन पश्यति असं नाही म्हटलं. भाषण म्हणजे भाषण, शब्द. धम्म भाषणाने कळतो असं नाही म्हटलं. धम्मं कायेन पश्यति. कायेत उतरावं लागतं आणि मग ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत, ज्याला आपण जाणीवा म्हणतो, वेदना म्हणतो, फिलिंग म्हणतो, ज्याच्यात सुखदुःख आहे, सुखदुःखाचं कारण आपलं चित्त आहे, इमोशन्स आहेत, लोभ आहे, द्वेष आहे, स्थिरता आहे, अस्थिरता आहे, सुख आहे, दुःख आहे, यश आहे, अपयश आहे, निंदा आहे, स्तुती आहे. या शब्दांमध्ये ते नाही. ते थेट अनुभवण्याची गोष्ट आहे. अनुभवण्यासाठी पाहण्याची म्हणजे उतरण्याची गोष्ट आहे, जागृतीची गोष्ट आहे, सतीची गोष्ट आहे. म्हणून धम्मं कायेन पश्यति असं म्हटलेलं आहे. पण हे धम्म कायेन पाहण्यासाठी धम्माचं भान पाहिजे. म्हणून नप्पमज्जती असं आहे. धम्मं यो धम्मं नप्पम सवे धम्मधरो होती, यो धम्मं नप्पमज्जती. तो धम्म धर म्हणजे धम्म समजणारा, धम्म धारण करणारा, धम्म समजणारा तो असतो, यो धम्मं न अपमज्जती. अपमज्जती म्हणजे अपमाद म्हणजे जागृती, आणि न अपमज्जती म्हणजे अजागृत, म्हणजे भानावर नसणे, सतीमध्ये नसणे. तर जो धम्माच्या बाबतीत अजागृत असतो त्याला धम्म समजत नाही. आणि जो 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 जागृत असतो त्याला धम्म समजतात, जो अजागृत असतो त्याला धम्म समजत नाही. न पमज्जती असं आहे ते, न अपमज्जती नाही. ते न पमाद म्हणजे अजागृत अवस्था, पमाद म्हणजे अजागृत अवस्था, आणि न पमाद म्हणजे जागृत अवस्था. हे थोडं शब्दांचे हे आहेत तिथे थोडेसे, म्हणजे भाषेतला फरक आहे तो. जो धम्माच्या बाबतीत जागृत आहे त्याला धम्म दिसतात, कळतात, तो धम्मधर होतो. असा या गाथेचा थोडक्यात सार निघतोय. आणखीन काही आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही
वेगळं सांगायचं असेल, कारण आता इथं अभ्यास करणारे पण लोक आहेत बरेचसे, तर याच्या व्यतिरिक्त कोणाला काही सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. बोला. एक सत्य परिस्थिती लक्षात आली सर. हा. कारण मी पूर्वी एक ऐकलं होतं सर, हं. मूक बधीर. ज्याला ऐकायला येत नाही तो नक्की मुका प्रश्न असतो सर. प्रश्न याचं कनेक्शन कारण आहे ना. कारण त्याला कनेक्शन असं की तो हा. जो ऐकतच नाही तर त्याला ते बोलायचं ते सुचेल कुठून. मला ऐकता ऐकता लगे लक्षात आलं, हा मूक बधीर हा शब्द सुद्धा बरोबर आहे. कारण मुका जो असतो तो अगोदर बधीर असतो, म्हणजे त्याला ऐकायला येत नाही. सुत्वानं त्या त्या शब्दावरून लक्षात आलं, तो ऐकूच शकत नाही, तर तो त्याची क्रिया ती होत नाही. म्हणून लहान बाळ जे आहे ना, तर ते ऐकलं की त्यानुसार करण्याचा प्रयत्न असतो त्याचा. ते बाळ ऐकतं. कारण लहान बाळाला म्हणतात नजर धरतय. त्याला ते नजर धरतं म्हणजे त्याला ते शब्द लक्षात यायला लागतात. हं. इकडे बघ म्हटल्यानंतर तो बोट हं. दाखवल्यानंतर त्याच्याकडे बघतो, तो नजर धरतो. हं. हं. आता इथे एक टप्पा पुढचा सांगितलेला आहे. ऐकू येतं, बोलतो, ही नैसर्गिक क्रिया आहे. बरोबर. परंतु काय ऐकलं, काय बोलतो याचं भान भान. हे नसेल तर मग त्याच्यातून धम्म तो समजत नाही. तो त्याला धम्म. धम्माचा अधम्म होतो. हा, तर अधम्म होतो. कारण त्याचं जर कळतच नसेल मी काय ऐकलं आणि काय बोलतोय, किंवा ऐकलेलं आपल्याला, आपण बोलतो काय हे आपल्याला माहित नाही. प्रत्येक बाबासाहेबांनी त्या तीन तीन प्रकरण केले. धम्माला त्यांनी जे सांगितलं, धम्म, अधम्म अधम्म आणि आणि सत्य. सद्धम्म, हा. असे तीन तीन केलं. फार सद्धम्म मला ते हा सुद्धा वर्गीकरण धम्म खूप असतो. खूप आवडतं, मला हे वर्गीकरण. धम्म माझ्यावर ह्या हा गोष्टी असं कुठं सांगितलेलं नाही बघा तुम्ही. त्रिपिटकात पण असा म्हणजे वेगळं वेगळं नाही कुठं आलेलं असं. हे असं त्यांनी केलं. बाबासाहेबांचं स्वतःचं क्रिएशन आहे, निर्मिती आहे ती. म्हणून कधी कधी वाटतं बाबासाहेबांचे बुद्ध वेगळेच आहेत. बाबासाहेबांना दिसलेले बुद्ध वेगळेच आहेत, आणि ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. आणि त्यांनी एकदम इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे, जाऊ. तो सद्धम्म असो किंवा अधम्म असो, हे दोन्ही सुद्धा धम्मच आहेत. ते पण होतातच. ते कळाले पाहिजेत. ते कळाले पाहिजे. त्याच्या आधी ते दिसले धम्माचं पाहिजेत. वर्गीकरण. हा, वर्गीकरण. तर आपल्याला आपल्याला आपल्यामधले धम्म अधम्म समजले तर मग तो आपल्यासाठी उपयोगाचा विषय आहे, उपयोगाची गोष्ट आहे ती. आपल्यातले अधम्म आपल्याला कळाले नाही म्हणजे आपलं, त्याला आपण स्वभाव म्हणतो, आपलं चित्त म्हणतो, आपली विचार प्रक्रिया म्हणतो, आपलं वर्तन म्हणतो, हे आपलं आपल्यालाच समजलं नाही. म्हणजे ही काया कशी बिहेव करते, कशी वागते, कसं वर्तन करते, माझी वाणी कसं बोलते, काय बोलते, माझ्या मनातले मनोधम्म विचार प्रक्रिया, काय काय चाललंय त्यांचं, त्याच्यातलं भावनिक अंग चित्त हे कसं आहे, काय आहे, याचं जर भान नसेल, म्हणजे सतीपट्ठाण नसेल, तर ऐकणं आणि बोलणं ही एक सहज मिळालेली, सहज घडणारी जी प्रक्रिया आहे, ती आहे तसंच काम करणार आहे. परंतु त्यातलं जे शुद्धीकरण आहे, त्यातलं जे अधमात सद्धमात होणारं जे रूपांतर आहे, हे प्रयत्नपूर्वक, जागृतीपूर्वक होणारं काम आहे. आणि इथं आपण नियंत्रित नाही करत, एक तर आपण काहीच नाही करत. जागृतीसाठी खरं म्हणजे काहीच करायची गरज नाही. आधी गप्प बसायला शिका, असं त्याचा मी एक अर्थ करतो. आधी गप्प बसायला शिका. ऐकायला. गप्प बसा आधी. आधी गप्प बसा. गप्प बसा म्हणजे ऐकाच नाही. तुम्ही ऐकणं, पाहणं, गंध, चव, स्पर्श, विचार, तुमच्या भावना, तुमच्यातल्या जाणीवा, तुमची काया, काय चाललेला हा आनापान, इतर प्रक्रिया, श्वास, हृदयात रक्ताभिसरण, आणखीन काही
तुमची मज्जासंस्था जिवंतपणा, कायेतला जिवंतपणा गप्प बसल्याने जाणवतो. व्यवस्थित हा. आत्ता लगेचच अनुभव घ्या. शांत बसा. काही विचार नाही का, म्हणजे मी असं करेल आणि तसं काही नका करू. काही न करणं फार अवघड आहे, काहीतरी करणं हे सोपं आहे. काही न करणं फार अवघड आहे. म्हणजे शांत बसणं, हे याला मौन म्हणतात खऱ्यात. मौन म्हणजे आर्यमन. ते आर्य आर्यमन. ते मौन कशाला म्हणतात, जिथं तुम्ही काहीच करत नाही, नाही तर जिथं म्हणला मी आता मौन धरलंय, मग गेला तो, त्याला नाही समजलं मौन. जो म्हणतो ना मी मौन धरतो आणि मी आता आर्य मौन धरतो, त्याला ते मौन समजलंच नाही. मौन ही शांत मनाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे, नैसर्गिक परिणाम आहे. मौनात जाणं, मौन धरण्याची गोष्ट नाही. तिथं सक्ती करतोय आपण, फक्त तोंड चालवत नाही, पण आतलं काय करणार, आतलं काय करणार आहे तुम्ही. मनातल्या बडबडीचं काय करणार, तोंडाची बडबड थांबवली, मनातल्या बडबडीचं काय करणार, चित्ताच्या हेलकाव्यांचं काय करणार. मौनात बसलाय आणि इकडं पाहतो समोरचा माणूस काहीतरी चुकतोय, मनातल्या मनात जळफळाट चाललाय ना इकडं, अरे काय मूर्ख माणूस आहे, आणि मौन धरलंय. आता ही मनातली बडबड, त्याचं काय करणार, चित्ताचं काय करणार, द्वेष निर्माण झाला त्याचं काय करणार, लोभ निर्माण होतो त्याचं काय करणार. त्यामुळे मौन ही सक्तीची गोष्ट नाही. मौन ही मौन म्हणजे शांतता आहे, मानसिक स्थैर्य आहे, स्थिरता आहे. आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय मौन येत नाही. थोडक्यात न बोलणं म्हणजे मौन नव्हे. मौन तर नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. मौनाचा अर्थ न बोलणं नाही. मौनाचा अर्थ चित्त शांत असणं आहे, मन शांत असणं आहे. आणि जिथं 10-10 दिवसाचं मौन जे ती सक्ती आहे. म्हणून बघा तुम्ही, आता त्याचा मी अनुभव घेतला. गोयंकांच्या शिबिरामध्ये शेवटच्या दिवशी इतकी बडबड, असह्य बडबड सुरू होते, असह्य. विशेषतः महिला, कारण महिला या भावना प्रधान असतात, त्यांची बडबड खूप जोरजोरात चालू असते. खूप डोकं दुखतं, बोलता येत नाही, भावना व्यक्त करता येत नाही. म्हणजे तुम्ही तिथे सक्ती केलेली आहे, आणि ते शक्ती म्हणजे कुकर दाबून धरलंय, 9 दिवस शिट्टी वरून दाबून धरली, त्याचा आणि स्फोट होईल. आणि 10व्या दिवशी जेव्हा ती शिट्टी उघडते, तर काय आहे नाही ती कोंडलेली वाफ एकदम बाहेर पडायचा प्रयत्न करते. आणि ती कधी कधी इतकी स्फोटक असते का त्या स्फोटाचा त्रास होतो. म्हणून आपल्याला त्रास होतो, मला तरी त्रास झाला. मला सुद्धा होतं सर. हा, कारण ती नैसर्गिक नाही. तुम्ही धम्म कायेन पश्यति पाहत नाही, तुम्ही तुम्ही धम्म दाबून ठेवता. आणि ह्याचा दुष्परिणाम पुढे चालून हे जर सतत सतत केलं ना, म्हणून काही लोकांना अटॅक येतात, आजारी. आता मला जास्त हे नाही करायचं, त्याच्यातली निगेटिव्ह बाजू सांगायची नाही, परंतु नैसर्गिकपणे अस्तित्व अनुभवणं, जीवन अनुभवणं, स्वतःला अनुभवणं ही वेगळी कला आहे, वेगळं वेगळं तंत्र आहे. ते बुद्धांना सापडल्यानंतर ते तंत्र जागृती आहे, सती आहे, भान आहे. कायेत उतरा, श्वास श्वास त्याच्यासाठी, आनापान सती त्याच्यासाठी सांगितली, की कायेत उतरणं सोपं जाईल, मग धम्मं कायेन पश्यति होईल. म्हणून आधी कायेत पद्धतशीरपणे उतरता आलं पाहिजे. कायेतल्या ज्या काही हालचाली आहेत त्या मग हळूहळू आपल्याला नॅचरली जाणवतील. आणि इथं काहीच करायचं नाही, इथं काहीच करायचं नाही, इथं फक्त अनुभवण्याचंच काम आहे. म्हणून ही जाणीवांचाच बोध आहे. सती जी आहे ना, ही जाणीवांचीच सती आहे. त्याला आपण वेदनानुसती म्हणतो. वेदनांमध्ये सुख दुःख आहेत, सुख दुःखातला दुःख हा प्रॉब्लेम आहे, आणि तो मोठा आहे.
म्हणून दुःखमुक्ती पाहिजे असेल तर ती वेदनानुसतीमध्ये येते. आणि मग वेदना पाहता पाहता आपल्याला ह्याचं कारण काय बुवा, मग आपल्याला चित्ताकडे आपोआपच आपलं लक्ष जातं. कुठून तरी काहीतरी आवड निवड, प्रिय अप्रिय, पाहिजे नको, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, हे सगळं जे काही चाललेलं आहे चित्तामध्ये सगळ्यात, लोकदम्मा. हा लोकधर्म, हे जे काही चाललेलं आहे त्याचा परिणाम आपल्याला, त्या 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 क्रिया आपल्याला जाणवतात. त्याचा परिणाम ह्या जे सुखदुःख आहे त्याच्या माध्यमातून आपण चित्ताकडे वळतो. नॅचरली हा. हे काय असं मी आता डोक्यात आणील नाही नाही कायच उतरेल आणि मग चित्त दिसेल मला आणि मग मी नाही. गप्प बसा. गप्प बसायला शिकलं पाहिजे. निष्क्रियता नाही. परत आपण लक्षात घेऊ, आळस नाही हा, हे जडत्व नाही. गप्प बसणं अवघड आहे. काहीतरी करणं सोपं आहे, गप्प बसणं अवघड आहे. मौन धरणं सोपं आहे, मौनात जाणं अवघड आहे. इच्छाशक्तीच्या बळावर आपण मौन धरू शकतो ना, जसं आता मागाशी म्हटलं 9-9, 10-10 दिवस मौन. इच्छाशक्तीच्या बळावर आपण करू शकतो तो. जड जातं पण करू शकतो. पुन्हा त्याचा अहंकार पण बनतो, मी असं केलं म्हणजे एकातून दुसरा प्रॉब्लेम निर्माण होतो वगैरे. म्हणजे कसं आहे की धम्म योग्य प्रकारे समजून घेणं, हा तिथं मुद्दा त्यांनी सांगितलं. नतावता धम्म धरो यावता बहु. खूप बोलतोय त्याच्याविषयी, सांगतोय, सूचना देतोय किंवा ध- बुद्धाने असं म्हटलं आणि बुद्धाने तसं म्हटलं आणि गाथेत असं म्हटलं आणि या सुत्तात असं म्हटलं आणि हे असं म्हटलं आणि ही आमचीच परंपरा ते बरोबर सांगते, बाकीचे चुकीचं सांगतात. हे तुम्ही जे काही पसारा मांडता हे समजलं नसल्याची लक्षणं आहेत. म्हणून तसं पाहिलं तर धम्म खूप सोपा आहे. समजून घेणं अतिशय सोपं आहे. आपलं माइंड गुंतागुंतीचं आहे आणि त्या गुंतागुंतीच्या माइंडला इतर लोक आणखीन उत्तेजन देतात आणि आणखी गुंतागुंत तयार करतात आणि फार शांतपणे बेमालूमपणे ती गुंतागुंत तयार करतात. हा धोका आत्ता जास्त लक्षात घ्यावा लागेल, कारण आत्ता आपल्यावर ज्ञानाचं बंबार्डिंग होतंय, आक्रमण होतंय. आता आता पूर्वी ज्ञानासाठी धडपडावं लागायचं. आता ज्ञानामध्ये नियंत्रण ठेवावं लागेल. आता हे AI चा जमाना जो आहे ना, त्याचं नावच कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे म्हणजे रेडीमेड ज्ञान मिळणार तुम्हाला, काही विचार करायची गरज नाही. जस्ट फक्त प्रॉम्प्ट टाका, त्याला सूचना द्या, त्या AI च्या त्या विशिष्ट ॲपला सूचना द्या, ते तुम्हाला उत्तर देईल. काही डोकं चालू नका आणि काय. पण मग माझं काय काम, माझं डोकं काही दिवसांनी कामातून जाईल, कारण त्याला कामच नाही काही. ते काय करणार आहे. म्हणून AI चा सदुपयोग करून घेणे ही पुढची एक कथा आहे, काय म्हणतात त्याला, जबाबदारी आहे. आणि ते वेगळं आणि कौशल्य आहे. आणि त्याचं पण भान ठेवावं लागेल, त्याची पण सती ठेवावी लागेल. नाहीतर ते फार प्रचंड प्रचंड भयानक असं ते तंत्र दिसतंय मला तरी. आता मी पण AI चा वापर करतो आणि ते इतकं काही सांगतंय आणि इतकं काही देतंय की मला परत त्याच्याकडे वळून पाहण्याची इच्छा सुद्धा होत नाही. तर मी त्याला काय काय प्रश्न विचारले आणि त्याने काय काय उत्तर दिली, त्याचा परत वाचा सगळं ते सांगतच राहतंय. तंत्रज्ञान आहे बरं का, हे तंत्रज्ञान कोणी सांगत नाही. जगामधला जो काही संचित डाटा आहे, जो माहिती आहे, जगातली
संचित माहिती एका प्रश्नाच्या उत्तरादाखल एक प्रश्न एक प्रॉम्प्ट त्याला टाकला की त्या माहितीतलं जगभरातल्या माहितीतलं आपल्या प्रश्नाला उत्तर म्हणून आवश्यक असलेलं ज्ञान ते आपोआप उचलतंय आणि आपल्या समोर ठेवतंय. त्याच्यावर परत नवीन नवीन प्रश्न विचारा म्हणून ते सांगतंय. ते चांगलं पण आहे, परंतु आपलं व्यक्तिमत्व हरवलं जातं असं मला वाटतं. हरवणार आहे. म्हणून काही लोकांवर सायकोलॉजिकल इफेक्ट होतील, इथून पुढे जास्त होतील, मानसिक परिणाम होतील. म्हणून अति अति अंतर्मुखतेचे, ऑटिझम ज्याला म्हणतात, अति अंतर्मुख स्वतःमध्ये कोंडले जाण्याची जास्त शक्यता आहे लोक, आणि विशेषतः मुलांना तर त्यापासून फार काय म्हणतात, अलिप्तता ठेवू शकत नाही आपण, परंतु सावधानतेनं ते आपण पाहिलं पाहिजे, म्हणजे मोठ्या माणसांनी. आणि मुलांच्या हातात आपण काय देतो, तो काय पाहतो, किंवा ती मुलगी काय पाहते, त्याला कशी रिॲक्शन देते, त्याच्यानुसार कसं त्यांचे प्लॅनिंग चालतात मग. आणि काही मुलं बघा, मुळात त्यांच्या हातातला तो मोबाईल काढून घ्या, त्यांचा गेम बंद करा, वेड्यासारखं करतात ते, किंचाळतात काहींवर. म्हणजे खूप भयानक परिणाम त्याचे दिसतात पुढे पुढे तरी आजच आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेने आम्हाला थोडस अपंग केलं सर. पूर्वी मला साळवे सरांचा नंबर जर लक्षात ठेवायचा आहे, लँडलाईन फोन होता.